बरू या कचा कचा भांडत होते. शांत बसा ना. झालंय ना सगळं सॉल्व. मी आपलं असंच म्हटलं. तुम्ही तिघच आला. माझी सोनबाई कुठे आहे? आहे, बोलवते तिला. आलेच. गो बाई, किती सुंदर दिसतीये ग. आई नमस्कार करत्या. अखंड सौभाग्य. बाबा नमस्कार काय. पक्षवंत. सगळ्यांना वाकून नमस्कार करशील तर खूप मोठी लाईन लागेल. खूप जण आमच्या घरात. काळजी बघा. असू असू दे. तसंही आपण मैत्रिणीसारखेच आहोत ना. ऑफकोर्स. ये विशाखा, हळदीच्या साडीमध्ये किती सुंदर दिसते ग तुझी लेक. तनया, जरा ये माझ्याजवळ बैस. गंमत आहे तुझ्यासाठी. बैस तरी माझ्याकडे बैस. आणि मी काय सांगते ते ऐक. पहिलं म्हणजे तुझ्याकडे ते मॉडर्न ड्रेसेस आहेत ना तुझे छोटे छोटे, ते फेकून द्यायचे. आणि आज कशी छान साडी नेसली आहेस ना, तशी रोज साडी नेसायची लग्नानंतर. घरची सून ही नेहमी साडीतच छान दिसते, कळलं. आणि आता आम्ही घरातल्या बायका कसं कानात घालतो, नाकात घालतो, गळ्यात मंगळसूत्र घालतो, पायात जोडवी घालतो, तसंच करायचं. म्हणजे आता तुला तुझी सासू जुनाट वाटत असेल, पण अगं या सगळ्या गोष्टी सांगण्यामागे काही कारण असतात. आता तुम्ही सुना कानात घालता, नाकात घालता, त्याच्या मागे काहीतरी विचार आहे का सांग. का? कारण सासूनी कान उपटू नये सुनेचे, नाक खेचू नये म्हणून. सगळंच काही आई देते असं नाही, सासू पण देते सोन्याच्या बांगड्या. कारण त्या बांगड्याची किणकिण सगळ्या घरभर ऐकू आली पाहिजे म्हणून, कळलं. हो कळलंय मला, पण माझ्याकडे नाही येत त्या बांगड्या. म्हणजे तुम्ही दिल्या नाहीयेत ना मला. तुझ्या बनीवर किती जीव आहे ना त्याचा. विशाखा, अगं चल लवकर, हळदीला सुरुवात करायची आहे ना. अगं हो, आले आले. अगं चेहरा का असा केलायस. लग्न घर आहे, बाहेर माझ्या मुलीची हळद चालली आहे. त्या स्माईल. विशाखा मावशी येत आहे ना. अगं पाणी हवं होतं म्हणून आले होते मी आतमध्ये. अहो मग मला सांगायचं ना, मी आणून दिलं असतं. अगं लक्षातच नाही आलं माझ्या. चल जाऊ. चला बसू. ये. जयश्री तुझ्यावर फक्त नाराज आहे. उद्या जर का तिला कळलं ना की तुझा डिवोर्स झालाय, तर ती काय करेल माहितीये का, तुला हाताला धरून घराबाहेर काढेल. देवा, कुठल्या कोंडीत अडकवलंस मला. काय करू मी. हा, आधी आईंशी बोलते. हा बोल ग वसू. मुलांना आवडला का शिरा. हो हो, आवडला. आई, मला मला तुझ्याशी एका वेगळ्या विषयावर बोलायचं. का ग, काय झालं, सगळं ठीक आहे ना. नाही आई, आई विशाखा मॅम आल्या होत्या. अगं आता लग्न ठरलंय म्हटल्यानंतर येणारच ना त्या. काही बोलल्या का त्या तुला. आई, त्यांनी मला धमकी दिली. जर मी त्यांना हवं तसं नाही वागले ना, तर
तर त्या शारदा बद्दल घरात सगळ्यांना सांगते. म्हणजे गोष्टी ह्या थरापर्यंत गेल्या. म्हणजे आई, तुलाही काही म्हणाल्या होत्या का त्या? आई प्लीज माझ्यापासून काही लपवू नकोस. जे काय आहे ते मला खरं खरं सांग. हो अगं, म्हणजे मागे त्यांनी आम्हाला असंच धमकावलं. पण वसू, माझी शपथ आहे तुला, तू यात पडणार नाहीयेस. काही काय बोलतेस तू हे? आई म्हणजे माझी शंका खरी ठरली. तनया अखिलशी फक्त प्रॉपर्टीसाठी लग्न करते. हे बघ वसू, त्या काहीही करू शकतात. आपल्या सारख्यांचा जीव त्या सहज नकोसा करू शकतात. आपण काही करणार नाही आहोत. आई, अगं असं कसं बोलतेस तू? अखिलचं लग्न होत आहे तनयाशी आणि आणि अखिलच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. तू फक्त तुझ्या संसारात लक्ष घाल. त्यांना राग येईल असं काही वागू नकोस. वचन दे मला वसू. आई अगं, मला वचन दे वसू. ठीक आहे, तू म्हणशील तसं करते मी. अखिलच्या आयुष्याचं नुकसान होताना फक्त बघत राहते. हे बघ, या विषयावर आपण सावकाशीने बोलू. आधी तुमच्या घरातलं वातावरण शांत होऊ दे, मग बोलू ना आपण. काळजी घे. ठीक आहे, तू पण काळजी घे.